बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय। अजित पवार यांच्या निधनानंतर कोण, काय, कसे, कुठं हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट आहे, असं ते म्हणाले। आज आमच्या पुढे विलिनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचंही त्यांनी यावेळी प्रामुख्यानं अधोरेखित केलं। त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुरू असणारी विलिनीकरणाची कथित चर्चा पुढे सरकणार नसल्याचं हे आता स्पष्ट झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात आज अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांशी संवाद साधून आम्ही सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो। त्यांची पार्थ आणि जय पवार ही दोन्ही मुलं तिथं होती। आम्ही त्यांचं सांत्वन करत राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, ही आमची आणि जनतेची भावना आहे, ही आपणही जबाबदारी स्वीकारावी। त्यावर सुनेत्रा पवारांनी आमच्या विनंतीला मान दिला। सुनेत्राताई मुंबईला आल्या, त्यांनी पवार कुटुंबात 3 दिवसांचा दुखवटा असल्याचं सांगितलं। त्यानंतर चौथ्या दिवशी त्या आल्या, त्यानंतर आम्ही त्यांची निवड केली, त्यानंतर त्यांचा शपथविधी झाला। आमच्या अंतर्गत प्रश्नांवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत। आम्ही आमच्या पक्षाचे नेते निवडणार की दुसरा एखादा व्यक्ती निवडणार? आम्ही एक पक्ष आहोत, त्याचे 2 पार्ट आहेत। पहिला पार्ट आहे विधिमंडळ आणि दुसरा पार्ट आहे राजकीय पक्ष। विधिमंडळाचा पार्ट संपला, आता अनेक लोकांची विधानं येत आहेत, असं ते म्हणाले। प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं यावेळी स्पष्ट केलं। ते म्हणाले, एका केंद्रीय मंत्र्यानं चुकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केला, नंतर त्यांनी त्यावर खेदही व्यक्त केला। मी पक्षाचा कार्याध्यक्ष आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतरच्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। विधिमंडळ किंवा राष्ट्रीय अध्यक्षाचा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। महाराष्ट्रात ही जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात वेगाने घडामोडी घडत आहेत। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होणारे शरद पवार यांनी आपला दौरा अचानक रद्द केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पाठवण्याच्या हालचालींना वेग आलाय। मंगळवारी सकाळी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी बारामतीतील विद्याप्रतिष्ठान परिसराला भेट दिली। ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या स्थळाची त्यांनी पाहणी केली। त्यावेळी त्यांनी विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजितदादांच्या प्रस्तावित स्मृतीस्थळाबाबत सविस्तर चर्चा केली। या भेटीनंतर शरद पवार दिल्लीला रवाना होणार होते, मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा दौरा रद्द करण्यात आला। ते आता पुण्यामार्गे पुन्हा बारामतीला जाण्याची शक्यता असून या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लावण्यासाठी पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। सुनेत्रा पवार यांची मुदत जुलै 2028 पर्यंत होती। पार्थ पवार यांना याच 2 वर्षाच्या उरलेल्या टर्मवर पाठवायचं की राज्यसभेच्या 6 वर्षाच्या पूर्ण टर्म असलेल्या जागेवर संधी द्यायची, यावर सध्या खलबतं सुरू आहेत। 2019च्या मावळ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार प्रथमच मोठ्या घटनात्मक पदावर विराजमान होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राज्य सरकारनं जारी केलेल्या आदेशानुसार सुनेत्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे 2 महत्त्वाच्या जिल्ह्यांची धुरा देण्यात आल्यानं प्रशासनातही याची चर्चा सुरू आहे। पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी जिल्ह्यांपैकी एक मानला जातो, तर बीड जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे। या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्यानं त्यांच्या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। अजित पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेत जिल्हा स्तरावरील विकास कामांना गती देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते। सरकारच्या या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांचं राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय स्थान अधिक बळकट झाल्याचं मानलं जात आहे।
सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असून या संदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केलंय. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थ खातं वगळता अजित पवारांकडे असलेली इतर सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेचं राजकीय महत्त्व आणखी वाढलंय. पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सूत्र त्यांच्या हाती देण्यात आल्याची अधिकृत घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार मंत्रालयातून राज्यभरातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत असत. त्याच पद्धतीनं सुनेत्रा पवारही कामकाज पाहतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये. उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग आहे असं म्हणतील. स्वतः शरद पवारांनीही अजितदादांचा घातपात नसल्याचं सांगितलंय. संजय राऊत यांनी आता नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज लिहिण्याचं काम करावं असं उत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी दिलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या घातपातावर संशय व्यक्त केला होता. अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा सवाल राऊत यांनी केला होता. तसंच भाजपच्या विरोधात जाणारा एकतर जेलमध्ये जातो नसता जीव जातो असा आरोपही त्यांनी केला. याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं. नवनाथ बन म्हणाले, उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग आहे असं म्हणतील. उद्या जर त्सुनामी आली तर संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील. उद्या पूर आला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील. त्यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते सादर केले पाहिजेत असं आव्हान त्यांनी दिलं. नवनाथ बन पुढे म्हणाले की शरद पवारांनीही अजितदादांचा घातपात नसल्याचं सांगितलंय. संजय राऊत प्रत्येक गोष्टीचा संबंध भाजपसोबत लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी उद्यापासून खासदारकी आणि राजकारण सोडून स्क्रिप्ट लिहिण्याचं काम केलं पाहिजे. त्यांनी नेटफ्लिक्ससाठी वेबसिरीज लिहिण्याचं काम करावं. जनतेमधून एकदाही निवडून न येता खासदारकी भुषवायची आणि खोटे आरोप करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडून सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील मृत्यूनंतर आता या दुर्घटनेच्या चौकशीनं वेग घेतलाय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत अजित पवार ज्या कंपनीच्या विमानानं प्रवास करत होते त्या VSR व्हेंचर्स कंपनीच्या विशेष ऑडिटचे आदेश दिले आहेत. या ऑडिटमध्ये कंपनीच्या सुरक्षेचे नियम आणि विमानांच्या देखभालीबाबतचे गंभीर प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे. अजित पवार प्रवास करत असलेल्या लिअरजेट 45XR या विमानाच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी DGCAनं विशेष पथक नियुक्त केलंय. या ऑडिटचा सविस्तर अहवाल 15 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. कंपनीचे दैनंदिन कामकाज, वैमानिकांचे लॉगबुक्स आणि विमानांच्या देखभालीचे रेकॉर्ड्स तपासले जातील. कंपनीकडून विमानांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी केली जात होती का आणि लॉगबुक भरताना पारदर्शकता होती का यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. अजित पवार हे 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला विमानानं जात होते. मात्र बारामती विमानतळावर पायलटनं लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी विमानाला अपघात झाला आणि त्यात अजित पवारांसह इतर 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली जाते. सध्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या दुर्घटनेमागील वातावरणीय आणि तांत्रिक कारणांचा शोध घेत आहे. दरम्यान VSR व्हेंचर्स कंपनीचा वादग्रस्त इतिहास समोर आलाय. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं यापूर्वीच VSR व्हेंचर्सला त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश नाकारला होता. याच कंपनीच्या एका विमानाचा सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत अपघात झाला होता. त्याबाबत EASAनं विचारलेल्या प्रश्नांना कंपनी उत्तर देऊ शकली नव्हती. कंपनीनं माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानं 17 डिसेंबर 2024 रोजी युरोपियन एजन्सीनं या कंपनीचे थर्ड कंट्री ऑपरेटर ऑथरायझेशन रद्द केलं होतं. हे ऑथरायझेशन 1 वर्षानंतर पुन्हा बहाल करण्यात आलं होतं. रोख पैशांच्या स्वरूपात लाभ देण्याच्या योजनांवरील वाढत्या अवलंबितामुळे राज्याची अर्थव्यवस्था अस्थिर होण्याचा धोका आहे असा इशारा 16व्या वित्त आयोगाने संसदेत सादर केलेल्या आपल्या अहवालात दिलाय. या इशाऱ्यामुळे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात एखादा ठोस निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यातील लाखो महिलांना सध्या DBTद्वारे हा लाभ दिला जातोय. या पार्श्वभूमीवर 16व्या वित्त आयोगाने महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा दाखला देत उपरोक्त इशारा दिलाय.
अरविंद पनगडिया यांच्या नेतृत्वातील वित्त आयोगाने संसदेत सादर केलेल्या 2026-2031च्या आपल्या पंचवार्षिक अहवालात म्हटलंय की अशा योजनांमुळे राज्याच्या अनुदान खर्चाच्या पद्धतीत मोठा बदल झाला. 21 राज्यांमध्ये रोख हस्तांतरण योजनांद्वारे पैशांच्या वापरावरील अटींशिवाय लाभार्थ्यांना थेट पैसे दिले जातात. सद्यस्थितीत अशा सर्वात मोठ्या योजनांमध्ये महाराष्ट्राची माझी लाडकी बहीण योजना, कर्नाटकची गृहलक्ष्मी योजना आणि पश्चिम बंगालची लक्ष्मी भंडार योजना यांचा समावेश आहे. विशेषतः महाराष्ट्राचा रोख हस्तांतरण योजनांवरील खर्च 2023-24 मधील एकूण महसुली खर्चाच्या 0.6% वरून 25-26 मध्ये 6.2% पर्यंत वाढला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती त्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. ट्रम्प म्हणाले की अमेरिकेनं भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत कमी केले. ट्रम्प यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर रात्री सुमारे 10:30 वाजता ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यापार कराराची घोषणा केली. ट्रम्प यांनी दावा केला की मोदी रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवून अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमत झालेत. ट्रम्प यांच्या मते गरज पडल्यास भारत व्हेनेझुएलाकडून तेल घेईल. भारत बाय अमेरिकन धोरणाअंतर्गत अमेरिकेकडून 46 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त किमतीचा माल खरेदी करेल. तर ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलं, भारताच्या 1.4 अब्ज लोकांच्या वतीनं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार. ट्रम्पनं 25 एप्रिल रोजी भारतावर 25% रेसिप्रोकल टॅरिफ आणि नंतर रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ऑगस्टमध्ये 25% दंड जाहीर केला होता. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं न्यूज एजन्सी ANI सांगितलं की भारतावर फक्त 18% टॅरिफच लागेल. अमेरिका रशियन तेल खरेदी केल्यामुळे लावलेला 25% टॅरिफ काढून टाकेल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी एक उद्योगपती समेट घडवून आणत आहेत. त्यांनी अट इतकीच घातली आहे की यांनी NDAला पाठिंबा द्यावा. यावर एकमत होणं बाकी आहे. यासाठी गुजरात आणि देशाचे एक मोठे उद्योगपती यांनी मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. याची माहिती माझ्याकडे आहे असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. हे विलिनीकरण झाल्यानंतर पुढे NDA बरोबर या मंडळींनी राहावं अशा अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्या मान्य असतील तर विलिनीकरण होईल असं मला वाटतं. विजय वडेट्टीवार म्हणाले की चंद्रपूर मनपामधील आमच्या 6 नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाले आहेत. त्यासाठी आम्ही तक्रारसुद्धा दिली असून नवीन प्रमाणपत्र घेतलं. गट नोंदणी करत असताना आयुक्तांना प्रमाणपत्र देण्याची काही गरज नाही, पण आयुक्त मात्र सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखं वागत आहेत. त्यांनी या प्रक्रियेमध्ये गट स्थापन करण्यासाठी नोंदणी करण्याची गरज असते. आयुक्तांवर कोणाचा तरी दबाव असून आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट आयुक्त रचत आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले की आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत, पण सत्ता स्थापनेसाठी भाजपने त्यांच्यावर पूर्ण दबाव टाकलाय. त्यांनी ठरवलं आहे की रोज आमच्या गटाला फिरवणार, पण गट स्थापन होऊ देणार नाही. आयुक्तांना नोंदणी करण्याचा अधिकार आहे. त्यांना काही समस्या असेल तर विभागीय आयुक्तांनी तसं सांगावं, नाहीतरी गट नोंदणी करून घ्यावी. त्यांनी मला हे सर्व लेखी दिल्याशिवाय मी तिथून उठणार नाही. त्यांनी संपूर्ण प्रक्रिया लटकत ठेवली आहे. आम्हाला कोर्टात जाण्यापासून अडवण्याचं काम करत स्वतःही आयुक्त मॅडम निर्णय घेत नाही असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.